हॅलो फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच एम-पी-डब्ल्यू या पदाची मोठी भरती होणार आहे. साधारणपणे 1200 पदं यामध्ये असतील 2026 मध्ये आणि या भरतीचा जो अभ्यासक्रम आहे तो म्हणजे एम-पी-डब्ल्यू किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीचा जो अभ्यासक्रम आहे त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे एम-पी-डब्ल्यू सिलेबस किंवा एम-पी-डब्ल्यू एक्झाम पॅटर्न म्हणजे एम-पी-डब्ल्यूचं परीक्षेचं स्वरूप आणि एम-पी-डब्ल्यू अभ्यासक्रम याची माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि यासाठी पात्रता काय आहे, तर 12वी सायन्स प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स ही ती पात्रता आहे. तर ही पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे 12वी सायन्स झाला असेल आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झाला असेल तर त्यांनी एम-पी-डब्ल्यूची तयारी करा. मोठी भरती होणार आहे. तर आपण सविस्तर माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला एम-पी-डब्ल्यूसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एम-पी-डब्ल्यू रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस जी-एस-टीमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यामधून तुमचं एम-पी-डब्ल्यू म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, त्यानंतर स्वच्छता निरीक्षक या सगळ्यांचा सिलेबस कव्हर होणार आहे. आणि फी फक्त 500 प्लस जी-एस-टी आहे ती जाहिरात येईपर्यंत. जाहिरात आल्यानंतर याची फी ₹999 किंवा ₹1000 होणार आहे. त्यामुळं आत्ताच घ्या, जाहिरात लवकरच येणार आहे. त्यामुळं आणि हे 1 वर्ष हा कोर्स 1 वर्ष तुमच्याकडे असतो. अनलिमिटेड वॉच टाईम आहे. किती वेळा व्हिडिओ पाहू शकता. तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आता आपण सिलेबसची माहिती पाहूयात. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त प्रश्न हे बरं सुरुवातीला आपण मानवी शरीर पाहूयात. तर मानवी शरीरचा जर अभ्यासक्रम आपण पाहिला तर त्याच्यामध्ये श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, अस्थी संस्था, प्रजनन संस्था, उत्सर्जन संस्था यावर प्रश्न असतील. त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे पहा रोग व रोगांचे प्रकार. आता सर्वात जास्त प्रश्न हे कशावर येणार आहेत, तर रोग व रोगांचे प्रकार याच्यावर सर्वात जास्त प्रश्न येणार आहेत पहा. हां, याच्या आधी तुम्हाला सांगायचं राहिलं, बरं मी शेवटी तुम्हाला ना फॉर्म्युला सांगतो म्हणजे 60-40चा पॅटर्न आहे का 80-20चा पॅटर्न आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि हा जो अभ्यासक्रम सांगत आहे, हा तांत्रिक घटकाचा अभ्यासक्रम मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. तांत्रिक घटकाचा. ठीक आहे. मग आता रोग व रोगांचे प्रकार याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यामध्ये दूषित पाण्यामुळे होणारे जे आजार आहेत ते आहेत. त्याच्यानंतर संसर्गजन्य आजार, असंसर्गजन्य आजार, अ, त्याच्यात मग ते विषाणूजन्य आजार, जीवाणूजन्य आजार, कीटकजन्य आजार असे जेवढे काही प्रकार आहेत रोग व रोगांचे प्रकार म्हणजे याच्यावर सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे जंतू संसर्ग. मग त्याच्यामध्ये विषाणूजन्य रोग, जीवाणूजन्य रोग, आदिजीवमुळे होणारे रोग, कवटांमुळे होणारे रोग, कृमींमुळे होणारे आजार. तर असे ते सर्व प्रकारचे आजार त्याच्यामध्ये येतात. आजारामध्ये त्याचे कारणं कोणती आहेत, कोणत्या विषाणू जीवाणूमुळे होतो किंवा त्याच्यावर उपाय काय आहेत, औषधं कोणती आहेत, टेस्ट कोणत्या केल्या जातात असे प्रश्न येतात. त्याच्यानंतर साथीचे आजार, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग, लसीकरण, कुटुंब नियोजन म्हणजे फॅमिली प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो ते. हे मी तांत्रिक घटकाचा अभ्यास तुम्हाला सांगत आहे बरं का, ते पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचं आहे पोषण आहार, त्यानंतर जीवनसत्व, मानसिक आरोग्य, स्वच्छता व व्यवस्थापन, समुदाय आरोग्य शुश्रूषा. त्यानंतरचा आहे पहा प्रथमोपचार ज्याला आपण फर्स्ट एड असं म्हणतो, कुपोषण, राष्ट्रीय आरोग्य अभियान. हा झाला तांत्रिक घटकाचा अभ्यास. पण सर्वात जास्त भर रोग जे आहेत त्याच्यावर तुम्हाला द्यायचं आहे. आता आरोग्य शेवट एम-पी-डब्ल्यूसाठी एक्झाम पॅटर्न कसा आहे माहीत आहे का? तर 80-20चा फॉर्म्युला आहे. आता 80-20चा फॉर्म्युला याचा अर्थ काय, की एकूण 100 प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला येणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग नसते. हे पण लक्षात ठेवा. निगेटिव्ह मार्किंग नसते आणि एकूण 100 प्रश्न येणार आहेत. त्या 100 प्रश्नांपैकी 80 प्रश्न हे तांत्रिक घटकावर असतील आणि तांत्रिक घटकाचा सिलेबस मी तुम्हाला आत्ताच सांगितलेला आहे. तांत्रिक घटक याच्यावर असतील आणि 80 प्रश्न जे मी आत्ता जे टॉपिक सांगितले त्याच्यावर 80 प्रश्न येतील आणि हे जे 20 प्रश्न आहेत याच्यामध्ये मग जी-केवर 5 प्रश्न असतील.
त्याच्यानंतर मराठी व्याकरणावर इथं मराठीवर 5 प्रश्न असतील. त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामरवर 5 प्रश्न असतील आणि मॅथ्स रिझनिंग त्याच्यावर म्हणजे मॅथ्स अँड रिझनिंग दोन्ही मिळून 5 प्रश्न. असे हे एकूण किती प्रश्न झालेले आहेत? 20 प्रश्न असतील आणि तांत्रिक घटकावर 80 प्रश्न येतील. त्यामुळं तांत्रिक घटक अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वात जास्त अभ्यास तुम्हाला या तांत्रिक घटकावरच करायचा आहे आणि तुमचं टार्गेट असं पाहिजे की या तांत्रिक घटकामध्ये 80 पैकी 75च्या आसपास मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे, असं तुम्ही टार्गेट ठेवा आणि मग इथं 20 पैकी 12-13 मार्क्स जरी मिळाले तरी तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. अशा पद्धतीनं तुम्ही प्लॅनिंग करा. एक्झाम पॅटर्न तुमच्या लक्षात आलेला आहे 80-20चा आहे. 80 प्रश्न हे तांत्रिक घटकावर आणि 20 प्रश्न हे जे मी 4 विषय सांगितले त्या विषयावर असणार आहेत. तर अशा स्वरूपात तुमचा तांत्रिक घटकाचा अभ्यासक्रम आहे आणि अतांत्रिक जे घटक आहेत त्याचा सुद्धा मी विषयांची नावं तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहेत आणि सर्वात जास्त भर हा तांत्रिक घटकावर तुम्ही दिला पाहिजे. आणि जर तुम्हाला टेस्ट सीरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि टेस्ट सीरीज विकत घ्या. 80-20 पॅटर्ननुसार ही टेस्ट आहे आणि याच्यामध्ये फुल टेस्ट 10 आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट तुम्हाला भरपूर मिळणार आहेत. भरपूर म्हणजे भरपूर टॉपिक वाईज टेस्ट असणार आहेत. प्रत्येक याच्यानुसार त्या टेस्ट असतील. डेफिनेटली तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.